बाहेर मस्त पाऊस पडतोय, झाडं अगदी हिरवीगार बहरली आहेत आणि हवेत एक बारीक गारवा जाणवतोय. अशा वातावरणात डोळ्यासमोर काय चित्र येतं? एक जीवाभावाचा मित्र, समोर एक टेबल, त्यावर दोन काचेचे ग्लास, कोमट पाण्याचं जग, सोबतीला खारे शेंगदाणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ओल्ड मंकची ती गोड देखणी बाटली. पण बॉस, सगळं काही हजर होईल, मित्रही येतील, जागाही मिळेल, शेंगदाणेही मिळतील, पण ती ओल्ड मॉन्क कुठून आणणार? कारण सध्या मार्केटमध्ये एकच वाक्य ऐकायला मिळतंय, ओल्ड मॉन्क आउट ऑफ स्टॉक आहे. तुम्ही कुठल्याही दुकानात जा, माप बदला, ठिकाणही बदला, अगदी वय बदलून ओळखीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न पण करा, पण उत्तर एकच मिळतं, नाहीये सध्या. मग काय, तळीरामांच्या आणि चाहत्यांच्या गटात अस्वस्थता पसरली. लोक वेगवेगळ्या वावड्या उठवायला लागल्या. कोणी म्हणाला कंपनी कायमचीच बंद झाली आहे, कोणी म्हणाला भावाभावांची भांडणं झाली आहेत, तर कोणी म्हणालं इथेनॉलच्या वाढत्या वापरामुळे मार्केट खाल्लं गेलंय. हा विरह सहन न झाल्यामुळे अनेकांना दडपण आलं. म्हणूनच म्हटलं, आपल्या समदुखी मित्रांचा विचार केला पाहिजे, त्यांच्या काळजावर थोडी फुंकर घातली पाहिजे आणि यामागचं खरं कारण सांगून सगळ्यांचा भार थोडा हलका केला पाहिजे. चला तर मग ओल्ड मॉन्क आउट ऑफ स्टॉक होण्यामागचं खरं गणित आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. सगळ्यात आधी हे दडपण मनातून काढून टाका की तुमची लाडकी ओल्ड मॉन्क कायमची बंद झाली. हा कोणताही कायमचा दी एंड नाहीये, तर हा फक्त तात्पुरता इंटरवल आहे. या तुटवड्यामागचं पहिलं आणि मुख्य कारण म्हणजे कच्च्या मालाचा तुटवडा आणि मान्सूनमुळे विस्कळीत झालेली सप्लाय चेन. ओल्ड मंक जे डिस्लरीमध्ये बनते तिथे लागणारा विशिष्ट कच्चा माल म्हणजेच मळी याचा सध्या तुटवडा जाणवतोय. कारण सरकारने इथेनॉलच्या उत्पादनाला मोठी गती दिली आहे, ज्यामुळे मळीचा मोठा हिस्सा हा तिकडे वळवला जातोय. त्यातच देशभरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कारखान्यामधून मालाची वाहतूक करणं आणि ती वेगवेगळ्या राज्यांच्या गोदामांपर्यंत पोहोचवणं कठीण झालंय. जुन्या काळातल्या काचेच्या बाटल्यांचं प्रोडक्शन आणि पॅकेजिंगच्या नियमांमध्ये झालेले काही अंतर्गत बदल यामुळे ही पुरवठा साखळी तात्पुरती विस्कळीत झाली आहे. वाढत्या मागणीच्या तुलनेत उत्पादन आणि पुरवठ्याचा वेग मंदावल्यामुळे हा आउट ऑफ स्टॉकचा बोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. आता या संपूर्ण प्रकरणाचा आणि आपल्या भावांचा क्लायमॅक्स कसा आहे ते अगदी जुदाई पिक्चर सारखा. त्या सिनेमात जशी नायिका काही काळासाठी दूर जाते आणि नायक तिच्या आठवणीत व्याकुळ होतं, तशीच काहीशी अवस्था ओल्ड मंकच्या चाहत्यांची झाली आहे. पण जसा सिनेमाच्या शेवटी सगळं गैरसमज दूर होतो आणि ती परत येते, तसाच गोड इथेही शेवटी देखील होणार आहे. कंपनीत कोणतेही भावाभावांचं भांडण होऊन प्रोडक्शन थांबलेले नाही की कंपनी दिवाळखोरीत देखील निघालेली नाही. मॅकडॉनल्ड्सच्या या ब्रँडची क्रेज आजही तशीच आहे. हा फक्त शॉर्ट टर्म क्रायसिस आहे. कंपनीने दिलेल्या अंतर्गत माहितीनुसार पुरवठा साखळी पुन्हा एकदा पूर्वरित करण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत. त्यामुळे पावसाळा संपता संपता किंवा येत्या काही आठवड्यातच ओल्ड मंकचा स्टॉक पुन्हा एकदा वाईन शॉपच्या शेल्फवर दिसायला लागेल. मनावरचं दडपण आता जरा हलकं करा. ओल्ड मंक कुठेही गेलेली नाही, ती लवकरच परत येणार आहे. तोपर्यंत या रिमझिम पावसात त्या कोमट पाण्याच्या जगासोबत आणि खाऱ्या शेंगदाण्यासोबत मित्रांशी गप्पा मारून वेळ काढून घ्या, कारण खरी मजा तर सोबतीतच असते.